प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा 21 जानेवारीचा एपिसोड ऐतिहासिक ठरलेला आहे. आज या सगळ्या कलाकारांनी सिक्सर मारलेला आहे. प्रेक्षकांनो, काय परफॉर्मन्स, काय एपिसोड आहे आजचा. जबरदस्त, धमाकेदार, सगळे शब्द अपुरे पडणार आहेत. तर काय काय झालं यासाठी बघत राहा ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 21 जानेवारीचा एपिसोड. सुरुवातीला आपण बघतोय सायली अर्जुनला उठवत असते. उठा ना अर्जुन सर, उठा ना. पण अर्जुन बेशुद्ध झालाय. सायली म्हणत असते, अशी परीक्षा नका घेऊ माझी अर्जुन सर, उठा ना. मधुभाऊ, कुसुम सगळे बघतायत सायलीकडे. आता सायली म्हणते, अर्जुन सर, तुम्हाला काही झालं तर मी कशी जगेल अर्जुन सर, उठा ना हो, उठा ना. अहो, तुमच्या सायलीच्या प्रेमाखातर तरी उठा अर्जुन सर. आता सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. बापरे, याला काय झालं असेल. आता अर्जुन अजूनही जागा झालेला नाहीये. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं आहे ना, मग निदान त्यासाठी तरी उठा ना. अर्जुन सर, उठा ना हो, उठा ना. आता मधुभाऊ सायलीला रोकायला जातात तेव्हा कुसुम मधुभाऊंचा असा दंड धरते आणि म्हणते, मधुभाऊ थांबा, मधुभाऊ आता त्या नवरा बायकोच्या मध्ये कोणीही येणार नाहीये. वा कुसुम, दिल जीत लिया. आता कुसुम पुढे म्हणते, मधुभाऊ माझी शपथ आहे तुम्हाला, त्या दोघांच्या मध्ये जाऊ नका. सायली आता अर्जुनकडे अशी बघून खूप रडते. अर्जुन अजूनही शुद्धीवर आलेला नाहीयेत. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. प्रतिमा त्याने पण सिक्सर मारलाय. आता पूर्णाजी म्हणतात, अहो असं काय करता रविराज, आम्ही काहीही विसरलेलो नाहीये. आम्ही काही काळ प्रतिमाला दिलेलं वचन विसरलो होतो, पण त्या मुलीने माझ्यावर जादू केली होती हो रविराज. पण झालेल्या चुका सुधारण्याची हीच ती योग्य वेळ आहे ना. आता रविराज पूर्णाजीकडे रागाने बघतात. प्रेक्षकांनो, यांनी एक्सेप्टच केलेलं नाहीये अर्जुन आणि तन्वीचं लग्न. आता ही प्रिया मनात विचार करत असते, आई शपथ, माझं काम एवढ्या लवकर होईल असं वाटलंच नव्हतं मला. प्रतिमा त्या म्हणतात, पण अर्जुनचं तर लग्न झालंय ना आता. मग आता लगेच पूर्णाजी म्हणतात, अगं प्रतिमा, ते कुठल्या प्रकारचं लग्न होतं ग. मग रविराज म्हणतात, नाही पूर्णाई, त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा तर विषयच काढू नका, त्यामध्ये आपण जायलाच नको. अर्जुनने जे काही रंग दाखवलेत ना, त्यामुळे मला असं वाटतंय की माझी मुलगी अर्जुनपासून आता दूर राहिलेलीच बरी आहे. काही झालं तरी मी माझ्या मुलीचं लग्न अर्जुनशी लावणार नाहीये. हे बघा, मला ना तुम्हा सगळ्यांबद्दल खूप आदर आहे, मी रिस्पेक्ट करतो तुम्हा सगळ्यांचाच, म्हणून मी तुमची माफी मागतो आणि सांगतो की मी या लग्नाला मान्यता देणार नाहीये. प्रियाच्या आनंदाला प्रतिमा आणि रविराजने सुरुंग लावलाय. प्रेक्षकांनो, अरे मजा आ गया. जे TTMचे मनापासून फॅन आहेत ना, त्यांनी आज थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. मी पुढे जास्ती मध्ये मध्ये बोलणार नाहीये. तर रविराजांनी असं बोलल्यानंतर सगळेच भांबावून रविराजांकडे बघायला लागतात. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, सायलीने आता तिच्या प्रेमाची कबुली काय सुंदर दिली आहे. आता यांचे चेहरे सगळे टेन्शन मध्ये आलेत. रविराजांनी जेव्हा नकार दिला तेव्हा प्रिया बघा कशी बघते. ते स्पष्ट सांगतात की मी तन्वीच्या आणि अर्जुनच्या लग्नाला परवानगी देऊ शकत नाही. इकडे सायली अर्जुनला उठवायचा प्रयत्न करते. अहो उठा न हो, मी काय करू आता, कसं करू, तुम्हाला कसं उठवू. चैतन्य येतो धावत धावत आणि म्हणतो, बापरे काय झालं अर्जुनला. सायली चैतन्यकडे बघते आणि पुन्हा अर्जुनला उठवायला लागते. त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते, त्याला कुरवाळते, त्याला म्हणते, उठा न हो, असं काय करताय तुम्ही. अहो तुम्ही माझी का परीक्षा घेताय. अहो मी नाही बघू शकत आहे हो तुम्हाला या अवस्थेमध्ये, उठा ना अर्जुन सर. चैतन्य आता अर्जुनकडे भांबावल्यासारखा बघतोय. बापरे, एवढं रक्त, काय झालं असेल माझ्या मित्राला. आता सायली पुन्हा त्याच्या असं डोक्यावरनं हात फिरवते, त्याला म्हणते, उठा ना हो, तुम्ही माझी चेष्टा करता आहात का. आता कुसुम पण रडायला लागते. प्रेक्षकांनो, मधुभाऊ तर आज थंडगार पडलेले आहेत. आता सायली पुढे म्हणते, उठा ना अहो, माझी अशी चेष्टा नका करू. अहो उठा ना, असं काय करताय तुम्ही. आता सगळेच बघतायत सायलीकडे की आता अर्जुन उठत नाहीये, काही झालं तर नसेल ना अर्जुनला. सगळ्यांच्या चेहऱ्याचे हावभाव खूप सिरियस झालेले आहेत. आता सायली पुन्हा म्हणते, अहो उठा, मी तुम्हाला ह्या अवस्थेत नाही बघू शकत. अहो उठा, उठा म्हणते ना, तुम्हाला काही झालं तर मी जगू शकणार नाही. अहो. जेव्हा सायली असं बोलते तेव्हा कुसुम मधुभाऊंकडे बघते आणि मधुभाऊ कुसुमकडे. आता सायली म्हणते, निदान तुमच्या सायलीच्या प्रेमाखातर तरी उठा हो. आता सायली जेव्हा हे वाक्य बोलते ना प्रेक्षकांनो, तेव्हा तिचं वाक्य असं घुमताना ऐकवलंय आपल्याला. आता ती अर्जुनच्या चेहऱ्यावरून त्याला असं सारखं कुरवाळतीये. व्हॉट अ लव्ह प्रेक्षकांनो, अमेझिंग. आता सायली सारखी अर्जुनकडे बघतीये, काय झालं असेल माझ्या अर्जुनला, का उठत नसेल तो.
अजूनही अर्जुन उठलेला नाहीये. त्यामुळे आता मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलंय. बापरे, पण आता एवढं सगळं टेन्शन घ्यायपेक्षा त्याला बिचारायला दवाखान्यात न्यायचं तर नाही. पण तरी सुद्धा नाही जरी नेलं तरी तो शुद्धीवर आलाय पुढच्या सीन मध्ये. आता सध्या बघा काय झालंय, पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवलाय त्यांनी. अस्मिता म्हणते, अरे रविराज काका असं काय करतोस रे, विसरून जा ना हे सगळं, थोडासा विचार कर, झालं ते झालं ना रे. अरे आपल्याला आता तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाचं बघायला हवं, म्हणजे तन्वीचं सुख त्यातच आहे ना, अर्जुनशी लग्न होण्यात. मग प्रतापराव आता चिडतात अस्मितावर आणि म्हणतात, गप्प बसतेस का तू अस्मिता, आम्ही सगळे बोलतोय ना. रविराज सुद्धा अस्मिताकडे रागाने बघायला लागतात. मग प्रतापराव म्हणतात, अरे रविराज तू जरा बसशील का खाली, बस बरं बाबा बस, शांत बस, हे बघ आपण बोलूयात शांतपणे. रविराज आता खाली बसतात शांतपणे आणि मग प्रतापराव म्हणतात, हे बघ रविराज, कल्पना जेव्हा माझ्याजवळ हे बोलली तेव्हा मला पण हे अजिबात पटलेलं नव्हतं. नाही म्हणजे माझा या प्रस्तावाला विरोधच होता. अरे पण मागच्या 2 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी निघून गेलंय रे रविराज. अर्जुनने चुका केल्यात मला मान्य आहे, पण काय आहे ना, सायलीच्या नादामुळे तो जे काही चुकीचं वागलाय घरामध्ये ते सगळं सोडलं तर अर्जुन हा आदर्श जावई नाहीये का. पण आता रविराज 1 सेकंदही वेळ न लावता पटकन म्हणतात, नाही मला असं अजिबात वाटत नाही. प्रतिमा त्या बघायला लागतात आता लगेच रविराजांकडे. आता रविराज म्हणतात, नाही प्रताप, मी माझ्या मुलीला अजिबात आगीमध्ये लोटणार नाहीये. कल्पनाताई लगेच म्हणतात, असं काय बोलताय भाऊजी, अहो आम्ही आग विझवायचा प्रयत्न करतोय ना. नाही म्हणजे आमचा अर्जुन किती चांगला मुलगा आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण यांना स्वतःला कुठे माहितीये, हे तर एक शब्द सुद्धा बोलत नाहीये प्रेक्षकांनो. आता पुढे बघा लिटरली सायलीने हाकललंय मधुभाऊंना. आजचा सीन थोडाही स्किप करू. कल्पनाताई पुढे बोलतात, हे बघा भाऊजी, अहो त्या मुलीच्या जाळ्यातून फक्त तन्वीच अर्जुनला सुधारू शकते आणि तीच या सगळ्यातून अर्जुनला बाहेर काढू शकते. अर्जुनचं भविष्य आता तन्वीच्या हातात आहे. मग रविराज खूप चिडतात आणि म्हणतात, म्हणजे अर्जुनच्या भविष्यासाठी आणि तुमच्या घराच्या भविष्यासाठी मी माझ्या मुलीचा बळी द्यायचा का. आता हे बोलल्यावर सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. आता या पूर्णाजीला जास्ती लागतो तो टॉन्ट. आता त्या लगेच म्हणतात, अरे देवा, म्हणजे आमच्या घरची सून होणं बळी देणं असं म्हणायचंय का तुम्हाला रविराज. खरंच आहे ना प्रेक्षकांनो, ती सायली बिचारी मरली यांच्या घरी, काय उपयोग झाला, तिला हाकलून दिलं लिटरली यांनी. एकाही म्हणजे तिच्या बिचारीच्या एकाही कामाचा तर सोडा, पण तिच्या कोणत्याच भावनांचा विचार केला नाही. पण शेवटी आई ती आईच असते प्रेक्षकांनो. पुढे प्रतिमा आत्या काय बोलतात ना ते ऐका, म्हणजे लिटरली ना मी आज रडली आहे प्रेक्षकांनो पूर्ण एपिसोड बघून. पण आता पूर्णाजी रविराजांना इमोशनल करत म्हणतात, असं काय बोलताय रविराज, अहो आमच्या घरची सून होणं म्हणजे तन्वीचा बळी देणं आहे का. स्वतःच्या मनाला विचारा रविराज, अहो तन्वीचं सुख या घरामध्ये नाहीये का. रविराज आता काहीच बोलत नाही. मग आता प्रिया मनात विचार करते, अरे यार किल्लेदार पटकन म्हणणं की लावतो लग्न दोघांचं म्हणून. पण नाही, रविराज मात्र हे एक्सेप्ट करतच नाहीत प्रेक्षकांनो. आणि प्रतिमा आत्याचं झुकतं माप पूर्ण सायलीकडे आहे, त्यामुळे या तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न एक्सेप्ट होणं शक्यच नाहीये. मग आता आला तो क्षण, आली ती वेळ. सायली आता अर्जुनला देते तिच्या प्रेमाची कबुली. आता सायली म्हणत असते, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐकायचंय ना अर्जुन सर, उठा. आता हा सीन एवढा सुंदर दाखवलाय त्यांनी, अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सायली पुढे म्हणते, ऐका ना अर्जुन सर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं होतं ना, तर मग ऐका. तुमचं माझ्यावर जेवढं प्रेम आहे ना, त्यापेक्षा जास्त प्रेम माझं तुमच्यावर आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना, त्यापेक्षा कणभर जास्तीच प्रेम आहे माझं तुमच्यावर. आता सायली जेव्हा असं बोलायला लागते ना, तेव्हा डबडे वाजायला लागतात मागून. आता सायली पुढे म्हणते, तुम्ही माझा श्वास आहात अर्जुन सर. असं बोलल्यानंतर आता ते हात हलवायला लागतो तो अर्जुन आणि शुद्धीवर यायला लागतो. आता सायली म्हणते, उठा अर्जुन सर, तुम्ही माझे श्वास आहात. ह्याच जन्मात नाही तर पुढचे 7 जन्म मला तुमची बायको म्हणून जगायचं. सायली हे बोलत असताना तिच्या डोळ्यामधले आनंद अश्रू तुम्ही बघतायत प्रेक्षकांनो. आता अर्जुनने सायलीचं ते वाक्य ऐकलंय आणि जसं काही त्याला पुन्हा आयुष्य मिळालंय
असा तो पटकन हळूहळू हळूहळू डोळे उघडायला लागतो आणि यापुढचा प्रसंग तर प्रेक्षकांनो तुमच्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही. सायली आता खूप खुश झालेली असते. जेव्हा अर्जुन शुद्धीवर येतो तेव्हा सायलीचा जीव भांड्यात पडला असं तिला वाटायला लागलंय. प्रेक्षकांनो, मी मध्ये यासाठी बोलतीये कारण इथून पुढे त्यांनी फक्त मालिकेचं टायटल सॉन्ग ऐकवलेलं आहे तुम्हाला आणि या कलाकारांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अप्रतिम होते. आता अर्जुन सायलीकडे हळूहळू डोळे उघडून बघतोय, प्रेमाने बघतोय. सायली आता आनंदाने खूप रडते. अर्जुन शुद्धीवर आला याचं समाधान आणि तिने प्रेम व्यक्त केलं याचं अर्जुनला समाधान होतं. प्रेक्षकांनो, काय दाखवलंय हो, खरंच सुंदर, अप्रतिम. आज तर एक लाईक सायली अर्जुनसाठी, माझ्याकडनं फुल मार्क्स. अर्जुन आता स्माइल करतोय सायलीकडे बघून आणि सायली अर्जुनकडे बघून स्माइल करते. काय रंगवलाय प्रेक्षकांनो हा सीन आणि पूर्ण गाणं ऐकवलेलं आहे आपल्याला. हे दोघं एकमेकांकडे बघून अगदी तृप्तीने स्माइल करतात. दोघांनाही खूप अगदी समाधान वाटतंय. आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टींचं चीज झालंय प्रेक्षकांनो. आता सायली पुढे म्हणते, अर्जुन सर, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीये. माझं प्रेम तुमची ढाल बनून उभं राहील. सायली जेव्हा असं बोलत असते तेव्हा बघणाऱ्याच्या अंगावर काटा आलाय. तिथे असलेला प्रत्येक जण सायलीकडे बघतोय आणि मधुभाऊ तर एकदम फ्रीजमध्ये गोठल्यासारखेच झालेले आहेत. आता चैतन्य, कुसुम या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्तीचा आनंद आहे की वा, केलं बाबा प्रपोज एकमेकांना. शेवटी फायनली त्यांनी एकमेकांना त्यांचं प्रेम व्यक्त केलं. खूप भारी एपिसोड आहे प्रेक्षकांनो आजचा. आता यांनी इतके छान एक्सप्रेशन्स दाखवलेत सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे की काय सांगू. आता पुन्हा सुभेदारांच्या घरचं सीन. आता प्रतिमा आत्या म्हणतात, हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की ते दोघं सतत बोलत होते. त्यांचं विधिवत लग्न झालंय. अर्जुन सायलीचं विधिवत लग्न झालेलं आहे. ते कायदेशीर आहे. दुसरं लग्न करायचा प्रश्नच येत नाही. विमल स्वयंपाकघरातून अशी म्हणजे होकार दर्शवत असते की हो, बरोबर बोलताय प्रतिमा आत्या. पण आता ही कल्पनाताई बघा, स्वतःच्या मुलाचा मनाचा विचार न करता ती कशी बोलते बघा. अगं प्रतिमा, ते लग्न मोडलंय आता. मग आता रविराज म्हणतात, पण कायदा हे मानतच नाही ना. अस्मिता म्हणते, हे बघ रविराज काका, जर अर्जुनचा कायदेशीर घटस्फोट झाला तर तुला हे लग्न मान्य होईल का? आता रविराज अस्मितावर चिडून बोलतात, मी असं बोललंय का? मग आता प्रतिमा त्या म्हणतात, हे बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे मला तरी अर्जुन आणि सायलीच्या डोळ्यामध्ये एकमेकांसाठी खूप प्रेम दिसतं. आता जेव्हा प्रतिमा त्या असं बोलतात ना प्रेक्षकांनो, तेव्हा या कल्पनाताई इतक्या ओशाळतात ना. म्हणजे कल्पनाताई सतत सायली सोबत असून हे ओळखू शकल्या नाही, पण प्रतिमा आत्यानी एका नजरेत ओळखलं. आता पूर्णाजीला प्रतिमात्या म्हणतात, हे बघा पूर्णाई, अहो जेव्हा सायली अर्जुन बद्दल बोलायची ना माझ्याशी, तेव्हा तिचा चेहरा अगदी फुलून यायचा. भरभरून बोलत होती ती अर्जुन बद्दल नेहमीच. आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बाबतीत मुलांची जरा चूक झाली, मला मान्य आहे. पण काय आहे ना, जर ते दोघे जण एकमेकांवरती खूप प्रेम करत असतील तर आपण त्यांच्या प्रेमाच्या आड कसं यायचं? वा प्रतिमा, क्या सिक्सर मारा है. आता बघा, प्रियाला फार कसं तरी होतं जेव्हा प्रतिमा त्या असं बोलतात तेव्हा. पण प्रेक्षकांनो, मन जिंकलं की नाही प्रतिमा त्याने. आजचा एपिसोडच भारी आहे. आता प्रिया पुढे मनातल्या मनात विचार करते, बोलली ही अर्ध्या मेंदूवाली बाई बोललीच. माझी आई तर नाहीच ही, पण निदान वैरीन तरी होऊ नकोस ग बये, असा प्रिया मनात विचार करत असते. प्रतिमा आत्या जेव्हा असं बोलतात तेव्हा कल्पनाताईंना खूप ओशाळल्यासारखं होतं आणि पूर्णाजीला पण. तरी सुद्धा या दोघींच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडलेला नाहीये. पण आता प्रेक्षकांनो, पुढचा सीन बघाल ना तुम्ही, मज्जा येणार आहे तुम्हाला. आता पुढे बघा काय झालंय. एवढं सुंदर बासरीचं म्युझिक त्यांनी ऐकवलेलं आहे. आता अर्जुन आणि सायली एकमेकांना फायनली त्यांनी प्रपोज केलंच. सायलीने अर्जुनला प्रेमाने आता असं हळूच उठवलंय. आता त्याच्या मागून असं मानेला आधार देते ती, कारण तो खूप जखमी अवस्थेत आहे ना. दोघेही जण एकमेकांकडे बघून आधी खूप खूप रडतात आणि हे अश्रू आनंदाचे आहेत, दुःखाचे नाही. आता सायली त्याच्या जखमांना अशी ओढणीने पुसत असते आणि त्याला म्हणत असते, पण आधी बघा प्रेक्षकांना, दोघं किती एकमेकांकडे बघून म्हणजे हसावं की रडावं ह्या भावना त्यांना व्यक्त करता येत नाहीये एकमेकांना. पण आता सायली त्या जखमा पुसत असते आणि अर्जुनला म्हणत असते, असं काय केलं हो तुम्ही? इतकं का सहन केलं माझ्यासाठी?
असं एवढा मार खायचा का? आता ती ते पुसता पुसता बोलते बरं का त्याच्याशी, सासऱ्याचा मान राखायचं म्हणून एवढा मार खाल्लात तुम्ही? मधुभाऊ आता बघतच राहताय या दोघांकडे. आता सायली पुढे म्हणते, बायकोच्या कपाळावर तिचा नवरा गुंड आहे असा बट्टा नको लागायला म्हणून मार खाल्ला का तुम्ही? अर्जुन आता असे डोळे मिटून घेतो आणि म्हणतो, नाही हो सायली. आता पुढे सायली म्हणते, अहो पण तुम्हाला काही झालं असतं तर माझा जीव नसता गेला का? अर्जुन आता तिच्याकडे बघतोय. मला ना प्रेक्षकांनो लिटरली रडू येतोय हा सीन बघताना. सायली म्हणते, कशी जगणार होते हो मी तुमच्याशिवाय, सांगा बरं. अहो आपण दोघेही जण एक आहोत, एकच मन आणि एकच आत्मा आहोत. आता अर्जुनच्या अंगात त्राण नाहीये, पण तरी त्याला सायलीचं प्रपोज पुन्हा ऐकायचंय. तो म्हणतो, तुम्ही आता मगाशी जे बोललात ना ते पुन्हा पुन्हा बोला ना, पुन्हा ऐकायचंय मला. मग आता सायली पुन्हा हसतीये, रडतीये आणि पुन्हा म्हणते, माझं माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे. आता असं बोलल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही खूप रडायला लागतात प्रेक्षकांनो, आणि दोघेही एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून असं म्हणजे प्रेम व्यक्त करतायत. आता माझ्याकडेचे सगळे शब्द अपुरे पडतेत. मी काय सांगू तुम्हाला प्रेक्षकांनो या सीन बद्दल. अप्रतिम, फॅन्टॅस्टिक. काय काय शब्द सांगू, तुम्हीच सांगा मला कमेंट करून. चैतन्य आता स्माइल करतोय. मधुभाऊ फ्रीजमध्ये गोठल्यासारखे उभे आहेत तिथे, त्यांना काही सुचेना काय हावभाव द्यावे ते. आता अर्जुन आणि सायली असे खूप वेळ एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून बसलेत, एकमेकांकडे बघून स्माइल करतात. अर्जुन रडतोय, आली ती वेळ, आला तो क्षण, माझ्या सायलीने मला प्रपोज केलं शेवटी. आता सायली पुढे म्हणते, अहो माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे हो, मी तुम्हाला हे सांगू नाही शकले, पण मला आता माझं अख्खं आयुष्य तुमच्या सोबत घालवायचंय, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. सायली जेव्हा असं बोलते तेव्हा अर्जुन पटकन तिच्या तोंडावर असं बोट ठेवतो. चैतन्य सुद्धा रडतोय आता या दोघांची प्रेमाची कबुली बघून. आता अर्जुन पुन्हा डोळ्यात अश्रू आणत म्हणतो, मिसेस सायली आय लव्ह यू असं म्हटल्यानंतर सायली त्याच्याकडे बघून अजून रडते. आता अर्जुन पुढे म्हणतो, म्हणजे असं तो खुणवतो तिला की तुम्ही पण म्हणा असं. म्हणजे सायलीला ते कळलंय बरं का, आणि सायली म्हणते, हो आय लव्ह यू टू असं म्हणून ती आता अर्जुनला मिठी मारते. हा प्रेक्षकांनो, काय गोड क्षण आहे. म्हणजे मालिकेच्या सुरुवातीपासून ज्या क्षणाची आपण वाट बघतोय तो क्षण आला प्रेक्षकांनो फायनली. आणि इथे पुन्हा एकदा त्यांनी ते गाणं ऐकवलंय आपल्याला मागून, ते वाटेत भेटे फुलांचा ऋतू, चांदणे उधळीत येताच तू. दोघेही जण एकमेकांना खूप वेळ मिठी मारून बसलेले असतात जोवर हे गाणं चालू आहे ना तोपर्यंत. पण प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत आज. अर्जुन आणि सायली या दोघांनी एकमेकांना प्रेम व्यक्त केलंच. वा क्या बात आहे प्रेक्षकांनो, काय प्रसंग आहे, अमेझिंग. कुसुमचे सुद्धा अश्रू ती थांबवू शकली नाहीये प्रेक्षकांनो. काय दाखवलंय खरंच सांगा, तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आलेत ना? एवढा सुंदर प्रसंग आणि काय दाखवलंय या कलाकारांनी, अमेझिंग. काय वरच्या पट्टीचे कलाकार आहेत प्रेक्षकांनो हे. कथा मध्यंतरी किती जरी भरकटली असली तरी सुद्धा आज या एपिसोडने सगळ्या गोष्टींना भरून काढलेलं आहे प्रेक्षकांनो. हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल. आणि खूप वेळ दाखवलंय त्यांनी अर्जुन आणि सायलीला असं एकमेकांच्या मिठीमध्ये. आता अस्मिता आणि हे सुभेदार या सगळ्यांचा पुन्हा एकदा प्रसंग दाखवलाय त्यांनी. अस्मिता आता पुन्हा एकदा मध्ये बोलते बरं का प्रेक्षकांनो. पण चला, अर्जुन आणि सायलीने एकमेकांना प्रपोज केलं, या दोघांच्याही मनाचं समाधान झालंच, पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनाचं समाधान अगदी भरभरून झालंय. तर पुढे बघा, ही अस्मिता या प्रतिमात्याला म्हणते, अगं प्रतिमा, अगं ती सायली आहे ना, ती तुझ्याकडे ना खूप नाटक करायची बघ, तू खूप भोळी आहेस ना, त्याच्यामुळे तू फसलीस तिच्या नाटकाला, तिच्यावर नको विश्वास ठेवू ग. पण आता बघा प्रतापराव काय बोलतात. मला काय वाटतं रविराज, प्रतिमा, म्हणजे आपण कोणताही निर्णय परस्पर नको घ्यायला. म्हणजे मला असं वाटतंय की जिच्या आयुष्याचा प्रश्न आहे आपण तिलाच विचारूया ना तिचं काय म्हणणं आहे म्हणून. म्हणजे अर्जुन गेला उडत बरं का यांच्यासाठी. आता ते लगे तन्वीला विचारतात. लगे पूर्णाजी तर लगे डोळ्यात लगली अश्रू बिश्रू आणून म्हणतात, काय ग तन्वी बाळा, अगं तू काहीच बोलत नाहीयेस ग. मग लगे तन्वी म्हणते, अगं पूर्णाजी मी काय बोलणार ग माझ्याच लग्नाविषयी. आता रविराज बघा प्रेक्षकांना तिच्यावर कसे वसकतात. आता ह्या कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी
तू या लग्नाला तयार आहेस ना? आता ही तर पहिल्यापासून तयार आहे. आता प्रिया म्हणते, मला एवढंच सांगायचंय की माझं अर्जुनवरती खूप खूप प्रेम आहे. त्यामुळे त्याच्या गुणदोषासकट मी त्याला स्वीकारायला तयार आहे. म्हणजे त्याने कितीही चुका केल्या असतील ना, तरी सुद्धा माझं प्रेम त्याच्यावरचं कधीही कमी होणार नाहीये. तुम्ही वडीलधाऱ्या मंडळींनी जर आमचं लग्न ठरवलं, तर मी तयार आहे या लग्नाला. मला हे लग्न मान्य आहे. आता हे तिचं वाक्य ऐकल्यानंतर या रविराजांची तळाची आग मस्तकाला जाते बरं का. आता ते म्हणतात, हे बघ ए तन्वी, तू काही घाई-बी करू नको. जरा स्वतःच्या भविष्याचा विचार कर. आता कल्पना त्यांना फार भारी वाटतंय. पण प्रिया म्हणते, हे बघा बाबा, मी तोच विचार करते आणि अर्जुनशिवाय माझं भविष्य असू शकत नाही. माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे. आता असं बोलल्यानंतर रविराजांना अजिबात आवडलेलं नाहीये आणि प्रतिमात्याचा चेहरा सुद्धा बदललाय बरं का प्रेक्षकांनो. काही झालं तरी हे दोघं या लग्नाला तयार होणारच नाहीये. पण पूर्णाजीला फार बरं वाटतंय की चला, आपल्या घरात तन्वी सून म्हणून येणार. पण प्रतिमात्याने मात्र त्यांची नजर खाली घेतली आहे, कारण त्यांना तन्वीचा निर्णय अजिबात पटलेला नाही आणि रविराजांना सुद्धा. आता आई वडील म्हणून त्यांचं अगदी बरोबर आहे नाही का प्रेक्षकांनो. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, सायलीने लिटरली हकललंय मधुभावना घराच्या बाहेर. आता सायली अर्जुनला घरात आणते. आता तो बिचारा एवढा जखमी झालेला आहे, त्याला मलमपट्टी तर करावी लागेल ना. पण सायली आता त्याला घरात आणते. मधुभाऊ तिथेच बसलेले असतात घरामध्ये. आता अर्जुनला आलेलं बघून ते सायलीला बोलायला जातात, सायली तू याला घरात का आणलंस? आता सायली लगेच म्हणते, सायलीने मधुभाऊंचं एकही वाक्य त्यांना पूर्ण करू दिलं नाही आणि लगेच म्हणते, हे बघा मधुभाऊ, यांची अवस्था बघता आहात ना तुम्ही. मी यांना औषध लावल्याशिवाय इथून जाऊ देणार नाहीये मधुभाऊ. प्लीज प्लीज तुम्ही अडवू नका. असं बोलल्यानंतर मधुभाऊंचा संताप झालाय बरं का. म्हणजे खूप काही नाही रागवलेत ते, पण त्यांना कदाचित त्या सिच्युएशनला तिथे थांबावं असं ऑड वाटलं असावं बरं का. आणि त्यांनी ती सिच्युएशन लक्षात घेतलीये. पण त्या सायलीला ते म्हणतात, तू आता तुझी मनमानी करायची ठरवलंच आहेस तर मी काय बोलणार. मधुभाऊ लगेच चप्पल घालतात आणि लगली भरा निघून जातात बरं का तिथून. आता अर्जुन म्हणत असतो, थांबा मधुभाऊ, असे जाऊ नका. थांबा ना मधुभाऊ, असे का जाताय तुम्ही? सायली म्हणते, जाऊ द्या बरं त्यांना, तुम्ही आत या बरं. जाऊ द्या गेलं तर म्हातारं. आता सायली अर्जुनचा हात धरून त्याला आतमध्ये आणते, बसवते तिथे खाली. आता छान चहा पाणी नाश्ता सगळं होणार आहे बरं का यांचं. पण आता पुढे काय झालंय ना ते बघा. आता सायली अर्जुनला प्रेमाने तिथे बसवते आणि अर्जुन तिला म्हणतो, अहो मधुभाऊ रागाने निघून गेले हो, तुम्ही त्यांच्याशी बोलता का जाऊन एकदा? मग कुसुम म्हणते, नाही तुम्ही नका काळजी करू. मधुभाऊ अस्वस्थ झाले ना की जातात ते मंदिरात किंवा पारावर बसतात आणि मग येतील ते घरी. तुम्ही नका काळजी करू, सगळं होईल ठीक. तुम्ही काळजी घ्या बरं स्वतःची. मग अर्जुन म्हणतो, नाही पण ते असे अचानक निघून गेले ना. मग सायली म्हणते, जाऊ द्या ना अर्जुन सर, ते इथे थांबले असते ना तर तुमचा अपमानच केला असता त्यांनी. जाऊ द्या, मला नाही चालणार ते आता. मग आता अर्जुन म्हणतो, मोठे जेव्हा आपल्याला ओरडतात ना मिसेस सायली, तो आपला अपमान नसतो, ते आपल्या काळजीपोटीच बोलत असतात. आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा खूप भारी वाटतं बरं का चैतन्य आणि कुसुमला. आणि मग अर्जुन पुढे म्हणतो, अपमान जरी असला ना मिसेस सायली, तरी मी तुमच्यासाठी कितीही अपमान सहन करायला तयार आहे. अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा सायली गोड लाजते आणि चैतन्य आणि कुसुम एकमेकांकडे बघून हसतात. तर पुढे बघा प्रेक्षकांनो, हा एपिसोड त्यांनी संपवला. असं वाटत होतं आजचा एपिसोड संपूच नाही. हे सगळं ते महा एपिसोड मध्ये का दाखवत नसतील बरं. असो, पण आजचा एपिसोड धमाकेदार होता की नाही? मग एक लाईक नक्की करा आणि कसा वाटला तुम्हाला एपिसोड सांगा. आणि खरी उत्सुकता इथून पुढे बघण्यात आहे, कारण आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात अर्जुनला सायलीने ते म्हणजे बँडेज वगैरे बांधून दिलंय. आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही तुमच्या घरी याल आणि सगळ्यांचं प्रेम जिंकून याल. अर्जुन सायलीला प्रॉमिस करतो आणि असं तिचे लाड करतोय. तर आता पुढे बघा, अर्जुन एवढा अस्वस्थ होऊन आलेला आहे घरी, मलमपट्टी आहे त्याच्या डोक्याला, पण तरी सुद्धा पूर्णाजी त्याला निर्णय सांगतात डायरेक्ट, अरे अर्जुन, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलाय, तुझं आणि तन्वीचं लग्न ठरवलंय आम्ही. आणि हे त्या हसून बोलू लागल्या बरं का, जसं काही अर्जुन लगेच एक्सेप्ट करणार होता. आता त्या अर्जुनचं डोकं सटकलं, तो सायली सारखाच आता पूर्णाजीला झापून देणार आहे.
काय वाटतं प्रेक्षकांनो, मजा येणार की नाही पुढचे सगळे एपिसोड बघायला? मग आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग आणि धमाकेदार रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा आपला घरोघरीचा रिव्ह्यू एन्जॉय करा थोड्याच वेळात. आजचा भाग कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघते. भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत धन्यवाद.